आपण ही थेट दृश्य बघतो आहोत। मराठी शाळांकरता मराठी अभ्यास केंद्र समितीने मोर्चाचं आयोजन केलेलं होतं। हा मोर्चा सुरू असताना मोर्चेकऱ्यांची धरपकड करण्यात आली आहे। पोलिसांनी हा मोर्चा अडवलेला आहे अशी माहिती समोर येते आहे। हुतात्मा स्मारक ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय असं या मोर्चाचं स्वरूप होतं। भ्रष्ट पालिका प्रशासन, भूमाफिया आणि कणाहीन राजकारणी यांच्या अभद्र युती विरोधात हा मोर्चा होता। मराठी शाळा बंद पडतायत याकरता मराठी अभ्यास केंद्र समितीने हा मोर्चा काढलेला होता आणि सगळ्या संस्था, सामाजिक संघटनांना आवाहन केलं होतं की तुम्ही या मोर्चात सहभागी व्हा। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता यांना विचारूया। सुस्मिता, काय सांगाल या मोर्चाविषयी? आपण बघतो की मुंबईमध्ये राज्यामध्ये मराठी शाळांची स्थिती सरकारच्या नाकारतेपणामुळे खराब झालेली आहे आणि याचा थेट पोलिसांनी मोर्चा अडवलेला आहे आणि मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतलेला आहे। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता आपल्याला माहिती देत आहेत। मराठी अभ्यास केंद्र समितीचा हा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये सगळ्या समाजसेवी संघटना, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांना सहभागी व्हा असं सांगण्यात आलं होतं। सुस्मिता आपल्याबरोबर पुन्हा जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, आपण बघतोय की आझाद मैदान परिसरामध्ये या सगळ्या आंदोलनकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मुंबई महानगरपालिकेचा मुख्य रस्ता अडवण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात आलेला होता। सकाळपासून हुतात्मा चौकात या शांततापूर्ण आंदोलनाला सुरुवात झालेली होती। हुतात्मा चौक ते मुंबई महानगरपालिका मार्ग इथपर्यंत हा संपूर्ण मोर्चा आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काही वेळापूर्वी पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आझाद मैदानच्या मुख्य प्रवेशद्वारावरती त्यांना अडवण्यात आलं। आयुक्त भूषण गगराणी यांची भेट ही होऊ दिली नाही आणि आता दीपक पवार असतील, त्याचबरोबर चिन्मय सुमित असे अनेक महत्वाचे मराठी भाषेसाठी आग्रही लोक हे आतमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावरती जाऊन थेट मराठी शाळांच्या बाबतीत जे राजकारण सुरू आहे त्याबाबतचा जाब विचारण्याकरता अनेक मराठी प्रेमी लोक हे या परिसरामध्ये एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। सध्या आझाद मैदान परिसर आणि मुंबई महानगरपालिका परिसराबाहेर आपण जर बघितलं, रस्त्याच्या विरुद्ध बाजूला आपण जर बघितलं, मुख्यालयाच्या इमारती बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग हे करण्यात आलेलं आहे। संपूर्ण रस्ता काही वेळापूर्वी आंदोलनकर्त्यांनी वाहतुकीसाठी थांबवलेला होता। त्यातील काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। काहींना आझाद मैदानामध्ये थांबण्यासाठी विनंती पोलीस प्रशासनाने केल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्की, धन्यवाद। महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल। मराठी अभ्यास केंद्र समितीतर्फे हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत। मराठी शाळा ज्या सुरू आहेत तिथे पटसंख्या कमी आहे, मराठी शाळांची दुर्दशा झालेली आहे, शिक्षकांची संख्या कमी, अशी वेगवेगळी कारणं आहेत मराठी शाळांशी निगडीत असलेली। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर मराठी शाळा बंद होऊ लागलेल्या आहेत। यामध्ये फक्त मराठी अभ्यास केंद्र समिती सहभागी नव्हती, तर मराठी अभ्यास केंद्र समितीसह वेगवेगळे सामाजिक संघटना, वेगवेगळे पक्ष, नेते सगळे सहभागी झाले होते। दीपक पवार यांना सुद्धा ताब्यात घेतलं गेलेलं आहे। मराठी अभ्यास केंद्र समितीचे सर्व आणि इतर जे त्यांच्या सोबत असलेले सहभागी असलेले जे आंदोलक आहेत, मोर्चेकरी आहेत, त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पोलिसांनी मोर्चा अडवला आणि ताब्यात घेतलेला आहे मोर्चेकऱ्यांना। ही मुंबईमध्ये निर्माण झालेली परिस्थिती, मराठी अभ्यास केंद्र समितीच्या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मराठी शाळा बंद पडतायत, मराठी शाळांची दुर्दशा झालेली आहे, अधोगती झालेली आहे, अशा सगळ्या गोष्टींकरता या सगळ्या गोष्टींकडे लक्ष वेधण्याकरता हा मोर्चा काढण्यात आला होता। हे दीपक पवार, काही पक्षांचे प्रतिनिधी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपण आता पाहिले। अनेकांना ताब्यात घेतलं जात आहे। सरकारचं लक्ष वेधण्याकरता हा मोर्चा काढला आहे। या मोर्चामध्ये मराठी म्हणवणाऱ्या प्रत्येकाने सहभागी व्हावं असं आवाहन
निमंत्रणासाठी म्हणजे निमंत्रण पत्रिका जी होती या आंदोलनाची त्याच्यात करण्यात आलेलं होतं की मराठी म्हणवणाऱ्या प्रत्येकाने या आंदोलनात सहभागी व्हायला हवा, मराठी शाळा टिकवून ठेवण्याकरता या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला हवं असं आवाहन करण्यात आलं होतं। एका बाजूला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो, दुसरीकडे मात्र मराठी शाळांची अधोगती होते आहे, दुर्दशा होते आहे। मराठी शाळा दिवसेंदिवस बंद पडत चाललेल्या आहेत। त्यांना वाचवायचं असेल तर घराबाहेर पडा असं आवाहन मराठी अभ्यास केंद्र समितीकडून करण्यात आलं होतं। मराठी अभ्यास केंद्र समितीने सगळ्या पक्षांना, सगळ्या समाजसेवी संघटनांना आवाहन केलं होतं की या मोर्चामध्ये सहभागी व्हा। आज हा मोर्चा आझाद मैदानाहून निघणार होता आणि महापालिका मुख्यालयापर्यंत जाणार होता। दरम्यानच पोलिसांनी आंदोलकांना अडवलेलं आहे आणि ताब्यात घेतलेलं आहे। पोलीस आंदोलकांची धरपकड करतायत। ही थेट दृश्य आपण बघतोय, आझाद मैदान परिसरातली ही दृश्य आहेत। पोलीस धरपकड करून आंदोलकांना आता पोलीस स्थानकात नेतील, आझाद मैदान पोलीस स्थानकामध्ये।